तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आदित्य सुभाष वंजारी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आधुनिक खेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्या बॅचचा 41वा दिवस आणि तुम्ही मागं पाहू शकता की म्हणजे लिफ्टिंगची सुरुवात झालेली आहे. म्हणजे कुठेतरी 80% माल हा उचलला गेला आहे आणि 15 ते 20% माल आपल्या फार्मवरती आता आहे, अवेलेबल आहे. तर मित्रांनो, की आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण काय की काही शेतकऱ्यामध्ये असे थोडे गैरसमज असतात की कोणी म्हणतात की रॉस पक्षिया बनतो, कोणी म्हणतो क्रॉप बनतो, कोणी म्हणतो की गलकट बनतो. तर कसं आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या गाई आणि बकऱ्यामध्ये कसं ब्रीड राहतं. म्हणजे आपण कसं गाईमध्ये कसं आपण सिमेंट भरतो, म्हणजे वर्ल्ड वाईड झालं, तुमचं इबेस झालं, डेन्मार्क झालं, ज्युपिटर झालं. बकऱ्यामध्ये आपलं उस्मानाबादी झालं, शिरोई झालं, सोजत झालं, जमनापुरी झालं. म्हणजे सांगात आपलं उदाहरण म्हणून सांगतं मित्रांनो. हे कसं ब्रीड राहतं. तर आपल्या बॉयलरमध्ये सुद्धा मित्रांनो असे 3 ब्रीड आहे. तर मित्रांनो, म्हणजे शेतकऱ्यामध्ये काय गैरसमज आहे की कुठेतरी उन्हाळ्यामध्ये हा पक्षी जो आहे बॉयलर, तर तो म्हणजे कोणी म्हणतात गलकट बनतात, तर कोणी म्हणतात मित्रांनो रॉस बनतात, तर कोणी म्हणतात की क्रॉप बनतात. तर मित्रांनो, माझा जो अनुभव आहे, तर मित्रांनो मी हा व्यवसाय झाले गेल्या 5 वर्ष झाले मला हा व्यवसाय सुरू करायला. तर मी 3 वर्ष झाले मित्रांनो मी रॉसमध्ये काम करत होतो आणि आता कुठेतरी आपलं क्रॉपमध्ये आपण काम करायला सुरुवात केली आहे. तर कसं आहे की आपला म्हणजे तुम्हाला पक्षाचं मी वजन दाखवतो. म्हणजे की काय आहे की तुम्ही जरी प्रॉपर नियोजन करत असाल ना, की म्हणजे हे बघा आपले लाईटच्या माध्यमात लाईट येत असेल तर दिसत नसेल तुम्हाला. हे बघा साईडनी पोते, वरतून स्प्रिंकलर आणि ह्या साईडनी सुद्धा पोते. म्हणजे काय आहे की ह्या पोत्यातनं तुम्हाला म्हणजे दिसत असेल, हे बघा पाणी चालू आहे वरतून, म्हणजे ते वरती आपण स्प्रिंकलर लावलेले आहे. जरी मित्रांनो जरी प्रॉपर नियोजन केलं ना, म्हणजे वरतून म्हणजे हे बघा की पक्ष्यांसाठी फॅन, गॅस काढायसाठी एक्झॉस्ट फॅन, पक्ष्यांना हवा द्यासाठी सुद्धा मित्रांनो फॅन, हे तुम्ही बघू शकता 2 नंबरला. तर असं जरी तुम्ही मित्रांनो प्रॉपर जरी नियोजन केलं ना, तर म्हणजे तुमचा पक्षी हा रॉस असो किंवा क्रॉप असो, हा मित्रांनो बनते. तर याबद्दल काही शंका मनामध्ये काही अशी ठेवू नका की क्रॉपच बनतो आणि रॉसच बनतो, असं काही मित्रांनो शंका ही ठेवू नका तुम्ही. कारण की काय की कुठेतरी मी सुद्धा मान्य करतो मित्रांनो की हा म्हणजे क्रॉप पक्षी जो आहे तो रॉस पक्षी मित्रांनो 5 दिवस लवकर बनतो क्रॉप पक्षापेक्षा. पण कसं आहे की तुम्ही जरी प्रॉपर नियोजन कराल ना, तर तुमचं प्रॉपर म्हणजे कसं आहे रॉस पण बनतो आणि क्रॉप पण बनतो. आणि मित्रांनो, म्हणजे 5 वर्ष आधी जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू केली होती, तर तेव्हा म्हणजे उन्हाळ्यासाठी कंपनी हे गलकट पक्षी देत होते. पण आता कुठेतरी गलकट पक्षी हा कमी झाला आहे, पण हा क्रॉप आणि रॉस दोन्ही पण बनतो. प्रॉपर नियोजन करा, वरतून स्प्रिंकलर लावा, साईडनी पोते लावा आणि त्यावर लायडरनी पाणी सोडा मित्रांनो. हवा द्यायला पक्षासाठी हवा देण्यासाठी मित्रांनो एक्झॉस्ट फॅन ठेवा आणि गॅस काढण्यासाठी मित्रांनो असे तुम्ही एक्झॉस्ट फॅन ठेवू शकता. हे डेझर्ट फॅन आहे, तर ह्या डेझर्ट फॅनने आपण हवासुद्धा देऊ शकतो मित्रांनो. तर चला मित्रांनो, चालेल. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर टेक केअर, बाय बाय. चालेल मित्रांनो.